कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोजजी, जे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत ते डॉक्टर राजेशजी, संचालक परीक्षा मंडळ एस बारसकर ते पण डॉक्टर आहेत, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ज्यांनी ज्यांनी पदवी प्राप्त केले ते माझे सर्व सहकारी विद्यार्थी बंधू आणि भगिनी. मी आताच आमच्या सहसंचालकाला सांगत होतो की पदवी प्रदान कार्यक्रमाची वेळ कमी करणं गरजेचं आहे. समोरचे पण झोपायला येतात, आम्ही पण बोलवलेले कधी कधी डोलकी लागते. त्याच्यामुळे एनडीए सारखा एनर्जेटिक कार्यक्रम असतात. मुलं नाचली पाहिजे, त्यांनी गाणी म्हटली पाहिजे, तर चांगले. आणि आपण विद्यार्थ्यांसाठी करतो. खरी आज त्यांची मिरवणूक काढली पाहिजे. मिरवणूक आपण, पण मला पण कळलं नाही मिरवणूक का काढली. नंतर मला म्हणाला कोणीतरी सांगितलं, जाधव आपणच म्हटलं की इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे. आता इंग्रज गेले तर आपली महाराष्ट्राची प्रथा आपण सुरू केली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना देखील कमी वेळात पदवी देण्याचा कार्यक्रम साजरा झाला पाहिजे. मी मगाशी बसून बसून नजर टाकत होतो. सगळ्यात मोठी अडचण होती विद्यार्थ्यांची. त्यांना नक्की काय करायचं ते कळत नसतं. म्हणजे काही लोकांना विद्यार्थ्यांना झोप येत होती, पण ते झोप आली दाखवू शकत नव्हते. काही लोकांना मोबाईलवर चॅटिंग करायचं होतं, ते देखील करता येत नव्हतं. कारण शेवटी हे कार्यक्रम जे आहे विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांचे कार्यक्रम मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठीच असले पाहिजे. कारण हे विद्यार्थी आपली भावी पिढी आहे आणि त्यांच्या पदवी प्रदान कार्यक्रमाला सुद्धा इतकी शांतता, भयान शांतता की नक्की त्यांनी गुन्हा केलाय की चांगलं केलं हेच त्यांना कळत नाही. आपण नियामक मंडळाच्या अध्यक्ष आहात, मी या खात्याचा मंत्री आहे, कुठंतरी त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मी मगाशी प्राचार्यांना सांगत होतो, एक महिन्याभरापूर्वी वीरमाता जिजाबाई जे आपल्या टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे तिथे मी गेलो होतो आणि मला एक भला मोठा गाऊन घातला. जर तो नागपूरला घातला असता आंघोळ करायची काही आवश्यकताच नव्हती. पण मुंबईला माझी आपोआप आंघोळ झाली दुसऱ्यांदा. म्हणून तिथल्या देखील प्राचार्यांना विचारलं हे कशासाठी. नाही म्हणजे इंग्रज गेले पण हे ठेवून गेले. मला असं वाटतं की कार्यक्रमाची उंची वाढली पाहिजे, याबद्दल माझं काही दुमत असण्याचं काही कारण नाही. माझा नागपूरमधला विद्यार्थी त्याने शैक्षणिकदृष्ट्या देशाचं नेतृत्व केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं नेतृत्व केलं पाहिजे, त्याच्याबद्दल देखील माझं काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण ज्या इंग्रजांच्या काळापासून ज्या काही पारंपरिकता निर्माण झालेल्या आहेत ते बदलण्याची आवश्यकता आहे. मी विद्यार्थ्यांना शब्द देतो पुढच्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठमोळाच पदवीदान प्रदान कार्यक्रम होईल. मगाशी आपल्या एक लक्षात आलं असेल आणि माझ्या देखील या 2 वर्षामध्ये लक्षात आलं. मी एप्रिलमध्ये आणि मे महिन्यामध्ये जे शासकीय कार्यक्रमाला जातो, मी पॉलिटेक्निकमध्ये जातो, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये, कुठल्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातो, तर त्यावेळी माझं कौतुक अति होतं, जास्त बोललं जातं. तर आता बसल्या बसल्या माझ्या लक्षात आलं हा बदल्यांचा मोसम. विद्यार्थ्यांना कळलं की नाही मला माहिती नाही. एवढं कौतुक बाकीच्या पुढच्या महिन्यात माझं होत नाही. हे एप्रिलमध्ये आणि मे मध्ये होतं. कारण एप्रिल एंडला कॅबिनेट मंत्री म्हणून मी अनेक प्राध्यापकांच्या बदल्या करतो आणि त्या या कॉलेजच्या होऊ नये म्हणून एवढं फार मोठं कौतुक मला ऐकायला. साधी गोष्ट याच्यापुढे तुम्हाला मी सांगून ठेवतो. आता काय माझी ओळख एवढी लंबी चौडी करायची काही गरज नाही. परीक्षा रद्द करणारा मंत्री आला की म्हटलं की विषय संपतो. म्हणून विद्यार्थ्यांचे देखील किती पेशन्स आपण चेक करायचे हे देखील या कार्यक्रमात कधीतरी आपण त्याचा विचार केला पाहिजे. कारण विद्यार्थी एक तर पहिले त्या करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमोर ज्या ज्या काही अडचणी आल्या त्या सोडवण्यामध्ये आपले 2-2.5 वर्ष गेली. ऑनलाईन एक्झाम झाल्या, काही ठिकाणी एक्झाम रद्द देखील कराव्या लागल्या आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आज आपण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करतोय. मला असं वाटतं की हा कार्यक्रम उत्साहाचा असला पाहिजे.
आता ठीक आहे, विद्यार्थी तुमच्या समोर होते, 2 वर्ष होते, 3 वर्ष होते, 4 वर्ष होते, ते तुम्हाला घाबरले, आदरयुक्त घाबरले. मी ही पिढी बिघडवण्यासाठी आलेलो नाही. माझं असं मत आहे की ज्यावेळी आपण 20 ते 22 सालचा विचार करतो आणि कुठेतरी APJ अब्दुल कलाम साहेबांचं पुस्तक वाचून महाराष्ट्र देश विजन 2020 वाजून तरुणांचा होणाऱ्या अशा गोष्टी करतो, हे तरुणांच्या कलानी देखील आपण घेतलं पाहिजे. कायमस्वरूपी त्यांना दबावात जर आपण ठेवलं तर कधीतरी त्यांचा उद्रेक होऊ शकतो. ही देखील भावना प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये असली पाहिजे. आणि मी विचार करताना त्यांच्यात आहे. मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री आहे. तुम्हाला 7वा वेतन आहे, कधी मिळेल 6वा वेतन आहे, कधी मिळेल 14वा, 15वा, 20वा, 22वा, कधी मिळेल, हे माझ्या दृष्टीने 100% गौण आहे. माझ्या दृष्टीने ही पोरं महत्वाची आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना हे निर्णय घेतल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांची मानसिकता देखील बदलणं गरजेचं आहे. प्रत्येक कार्यक्रमाला जर मी गेलो आणि आता देखील प्रश्न विचारला ऑनलाईन की ऑफलाईन, ऑनलाईन की ऑफलाईन, या मानसिकतेतनं विद्यार्थ्यांना आपल्याला बाहेर काढलं. कारण कायमस्वरूपी जर आपण ऑनलाईन परीक्षा घेतल्या तर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की दिल्लीमध्ये महिन्याभरापूर्वी फार मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या इंडस्ट्रीजची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये UGCचे देखील AICTचे देखील काही प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीवाल्यांनी असं सांगितलं की तुम्ही परीक्षा रद्द केल्या, महाराष्ट्रानं देशामधल्या पहिल्यांदा परीक्षा रद्द केल्या, त्याच्यानंतर आपण ऑनलाईनवर आलो, आपण MCQ मोडवर आलो, तरी सुद्धा इंडस्ट्रीनं आपल्या मुलांचं नुकसान केलं. पण आता करोना गेलेला आहे आणि करोना गेलेला असताना आपण जर ऑनलाईन एक्झाम घेतली आणि इंडस्ट्रीने जर मुलांचं नुकसान केलं, त्यांना जर नोकरी दिली नाही, त्यांची जर उद्योजकता निर्माण झाली नाही तर त्याला जबाबदार शासन राहील असं इंडस्ट्रीनं सांगितल्यानंतर शासनानं नक्की निर्णय काय घ्यायचा ते मला विद्यार्थ्यांनी सांगितलं. आज आपल्याला ऑनलाईन ठीक आहे, आज ऑनलाईन एक्झाम बरी वाटते. त्या ऑनलाईन एक्झाम मध्ये बाकीच्यांचं मत असेल की तुम्ही अभ्यास करत नाहीत, पण तुमचा मंत्री म्हणून माझं 100% मत आहे की तुम्ही अभ्यास करता आणि अभ्यास करूनच ऑनलाईन एक्झाम देता, म्हणूनच आमचा रिझल्ट 100% लागतो. त्याबद्दल कारण काही लोक सांगतात, काही लोक मला सल्ले पण देतात, हे उदय साहेबांनी असं केलं, तसं केलं, हे केलं, मंत्री म्हणून तसं केलं. पण माझा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर विश्वास आहे की ज्यावेळी शासन निर्णय घेईल की ऑफलाईन एक्झाम घ्यायचा, जसं ऑनलाईनला तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतिसाद तुम्ही ऑफलाईनला दिला पाहिजे. हा तुमचा मंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करायची. कारण शेवटी या सगळ्या प्रसंगातून आपण बाहेर आलं पाहिजे. आणि काही लोक जे सल्ले देतात की विद्यार्थी असे आहेत, विद्यार्थी तसे आहेत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मंडळानं विद्यार्थ्यांना बिघडवलं, या ठिकाणी मी दूध पण घालत नाही. मुद्दा असा आहे की ऑनलाईन परीक्षा विद्यार्थी का मागतायत याचा प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये विचार झाला पाहिजे. पण 2-2.5 वर्षामध्ये त्या बिचाऱ्यांनी वर्ग बघितलेला नाही, शिक्षक बघितलेला नाही, प्राध्यापक बघितलेला नाही, त्यांची लिहायची सवय गेलेली आहे. आणि म्हणून या प्रसंगात गेल्यानंतर जर विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की आमची परीक्षा ऑनलाईन घ्या, तर ती परीक्षा ऑनलाईन करू नका, पण ऑफलाईन करताना त्यांची पूर्ण मेंटॅलिटी बदलण्याची जबाबदारी ही प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी आणि जे कायमस्वरूपी माझे आणि महाराष्ट्रामध्ये काही सल्लागार बनलेले आहेत त्यांनी घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना दोष देऊ नको असं. आणि म्हणून ही मेंटॅलिटी काही त्यांनी तयार केली नाही, ही त्यांची मानसिकता करोनानं तयार केलेली आहे. पहिल्या लाटेमध्ये करोना, कोविड, क्वारंटाईन हे काय इतके शब्द जे मी पण कधी ऐकले नव्हते तेवढे आपल्याला ऐकायला मिळाले. नक्की करोना कसा होतो, त्यासाठी 21 दिवस क्वारंटाईन व्हायचं, 14 दिवस व्हायचं, 7 दिवस व्हायचं, नक्की काय करायचं हेच कोणाला माहिती नव्हतं. असं करताना दुसरी लाट आली, आपल्या आजूबाजूचे अनेक लोक आपल्याला सोडून गेले. आणि अशामध्ये जर तुम्ही मुलांच्या मानसिकतेला प्रत्येक जण चॅलेंज देणार असाल तर मला असं वाटतं की त्यांची मानसिकता बिघडवण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून त्या मानसिकतेतनं त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर त्यांचं काउन्सिलिंग झालं पाहिजे आणि ते प्रेमानं झालं पाहिजे, सल्ले देऊन नाही. सल्लागार कमिट्या आम्ही जिकडे तिकडे झाल्या, जाईल तिकडे सल्लागार कमिटी. पण आपण विद्यार्थ्यांसाठी काय करतो, आपण मुलांसाठी काय करतो हे आत्मचिंतन व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी करणं गरजेचं आहे. माझ्या सकट करणं गरजेचं आहे. फक्त विद्यार्थ्यांवर बळण आणायचं, ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, आम्ही सांगतोच तुम्ही तसं वागलं पाहिजे, आम्ही सांगतो तेच केलं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्राच्या राज्याच्या शैक्षणिक दृष्ट्या सगळ्या वातावरणाला पोषक आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की ठीक आहे, पहिल्यांदा जोरदार तुम्ही ऑनलाईन म्हणाला, पण मी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपल्याला ऑफलाईन एक्झाम दिल्या पाहिजे.
आणि ऑफलाईन एक्झाम का दिल्या पाहिजे याचं उदाहरण देखील मी आपल्याला सांगितलं. आणि म्हणून तुम्ही आता जबाबदारी स्वीकारली पाहिजे की आपल्या गावात जाऊन, आपल्या तालुक्यात जाऊन, आपल्या जिल्ह्यात जाऊन आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं पाहिजे, शेजारच्या मुलांना सांगितलं पाहिजे की अरे बाबा आता ऑनलाईनचा आग्रह करू नकोस, ऑफलाईनचा आग्रह आपण केला पाहिजे आणि ह्याच्यातनं आपण पुढे गेलं पाहिजे. अशी पिढी महाराष्ट्र राज्याला निर्माण करणं गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी माझ्या सर्व सहकार्याचे योगदान मला अतिशय महत्वाचं वाटतं. या कॉलेजची खासियत आहे, या कॉलेजला किती वर्ष झाली, किती वर्ष हे काम करतंय, परंतु प्लेसमेंटसाठी 114 विद्यार्थी पात्र ठरले. हे देखील अतिशय महत्वाची बाब या कॉलेजने केलेली आहे आणि उर्वरित पुढच्या शिक्षणासाठी गेले. म्हणजे तसं बघायला गेलं तर 100% मुलं ही चांगल्या पातळीवर शिक्षण मिळाली. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की हा स्तर, ही पातळी जर तशीच ठेवायची असेल तर आपल्यामध्ये देखील काही बदल करणं गरजेचं आहे. मी मध्ये एका दीक्षांत समारंभाला, पदवीप्रदान समारंभाला उपस्थित होतो की तिथं देखील काही लोकांना सांगितलं की विद्यार्थ्यांना, म्हणजे आज राजेश या ठिकाणी तुम्ही देखील चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, पण भविष्यामध्ये अशी एक यंत्रणा आपण तयार करू, अशी एक यंत्रणा तयार करू की प्रत्येक पदवीदान समारंभाला भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हे सांगणारी व्यक्ती व्यासपीठावर पाहिजे. मग रघुनाथ माशेलकर असतील, अनिल काकोडकर असतील, सुखदेव थोरात असतील, ही जे काही माननीय व्यक्ती आहे त्यांचा फायदा आपण करून घेतला पाहिजे की जेणेकरून मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, मला या राज्याला, या देशाला, माझ्या घराला, माझ्या तालुक्याला, माझ्या गावाला जर मोठं करायचं असेल तर मी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे हे अधिकारवाणीने सांगणारे व्यासपीठावर असले पाहिजे. आज काय होतंय, सगळे उद्योजक या ठिकाणी येतात, ते अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत, पण भाषणं ऐकायची वेळ, आमचीच भाषणं ऐकायची वेळ त्यांच्यावर येते. आमच्या भाषणात आम्ही असं काय करणार आहोत, आम्ही दिलं तो ऑनलाईन नाही तो ऑफलाईन, याच्या पलीकडे देणार नाही. आणि म्हणून त्यांना विविध क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर या दीक्षांत समारंभातनं असं काहीतरी मिळालं पाहिजे की हा समारंभ त्यांच्या आयुष्याचा ठेवा बनला पाहिजे, त्यांच्या आयुष्याचा दीपस्तंभ बनला पाहिजे की मला या समारंभात जे काही मिळालेलं आहे त्या आयुष्यात कधी मिळू शकलं नसतं.